रात्रीचे 10:15 झाले होते. पुणे एसटी स्थानक नेहमीप्रमाणे गजबजलेलं होतं. लाल रंगाच्या एसटी बस एकामागून एक जात होत्या. कुठे चहाच्या टपरीवरून उकळत्या चहाचा वास येत होता, तर कुठे भजी तळण्याचा आवाज. पावसामुळे संपूर्ण बसस्थानक ओलसर झालं होतं. ट्यूबलाईटच्या पिवळसर प्रकाशात पावसाचे थेंब चमकत होते. लाऊडस्पीकरवरून घोषणा झाली, प्रवाशांनी कृपया लक्ष द्यावे. पुणे ते माणगाव तामिनी घाटमार्गे जाणारी रात्रीची शेवटची बस प्लॅटफॉर्म क्रमांक 6 उभी आहे. घोषणा होताच काही प्रवासी घाईघाईने प्लॅटफॉर्म क्रमांक 6 कडे धावले. बसजवळ उभा असलेला कंडक्टर संतोष जाधव मोठ्याने ओरडत होता, तामिनी मुळशी निजामपूर माणगाव, चला चला लवकर, शेवटची बस आहे, उशीर नका करू. ड्रायव्हर गणेश शिंदे वय 40च्या आसपास बसच्या पुढच्या चाकाजवळ बसून टॉर्चच्या उजेडात टायर तपासत होता. संतोष त्याच्याकडे पाहत म्हणाला, गण्या, पावसाचा जोर वाढतोय, घाटात जपून रे. मागच्या आठवड्यात दरड कोसळली होती म्हणे. गणेश हसला, अरे 15 वर्ष झाली या रस्त्यावर गाडी चालवतोय, तामिनी घाट मला डोळे बंद करूनही सापडेल. दोघेही हसले. हळूहळू बस भरू लागली. एक नवविवाहित जोडपं, 2 कॉलेजची मुलं, गावाकडे जाणारे एक वृद्ध दाम्पत्य, हातात पिंजरा घेऊन बसलेला शेतकरी, 2 महिला आणि मागच्या सीटवर बसलेले 4 तरुण. सगळ्यांची वेगवेगळी कारणं होती, पण प्रवास एकच. पाऊस आणखी वाढत होता. काचांवर थेंब आदळत होते. रात्री 10:30ला गणेशने इंजिन सुरू केलं. संतोषने घंटी वाजवली, चला निघाली. एसटी हळूहळू स्थानकाबाहेर पडली. शहरातील दिवे मागे पडू लागले. रस्त्यावर वाहनांची गर्दी कमी होत गेली. प्रवासी शांत होते. काही मोबाईल पाहत होते, काही झोपले होते. संतोष तिकीट काढत प्रत्येक सीटजवळ जात होता. बोला, कुठपर्यंत? अशा प्रकारे एकामागे एक सगळेजण तिकिटा घेत होते. तिकीट मशीनचा टिकटिक आवाज बसभर घुमत होता. एक आजी म्हणाली, बाबा खिडकी लावणारे, पाऊस आत येतोय. संतोषने खिडकी बंद केली. झालं आजी, आता बसा आरामात. 11:20 झाले. बस मुळशी मागे टाकून तामिनी घाटाच्या दिशेने निघाली. आता बाहेर पुन्हा काळोख होता. फक्त बसची हेडलाईट आणि मुसळधार पाऊस. घाट सुरू झाला. रस्ता अरुंद. एका बाजूला खोल दरी, दुसऱ्या बाजूला दाट जंगल. धुक्यामुळे 10-15 फुटांपुढेही नीट दिसत नव्हतं. गणेशचं पूर्ण लक्ष रस्त्यावर होतं. अचानक बस जोरात हादरली. सगळे प्रवासी दचकले. काय झालं? मागून आवाज आला. गणेशने लगेच ब्रेक दाबला. बस रस्त्याच्या कडेला थांबली. इंजिन अजून चालू होतं, पण पुढच्याच क्षणी घरघर आवाज करत ते बंद पडलं. संपूर्ण बसमध्ये शांतता पसरली. बाहेर फक्त पावसाचा प्रचंड आवाज आणि तामिनीच्या जंगलातून आलेली एक अस्पष्ट स्त्रीच्या रडण्यासारखी किंकाळी. रात्रीचे 11:35. बाहेर मुसळधार पाऊस कोसळत होता. बसच्या टपावर पावसाचे थेंब इतक्या जोरात आदळत होते की आत बसलेल्या लोकांना एकमेकांचा आवाजही नीट ऐकू येत नव्हता. बस रस्त्याच्या कडेला बंद पडलेली. हेडलाईट्स अजूनही सुरू होते, पण इंजिन पूर्णपणे बंद झालं होतं. गणेशने पुन्हा एकदा सेल्फ मारला, पण इंजिन सुरू झालं नाही. तो सीटवरून उठला, रेनकोट घातला आणि खाली उतरला. पुढचं बोनेट उघडून टॉर्चच्या उजेडात तो इंजिन तपासू लागला. कंडक्टर संतोषही खाली आला. काय झालं रे? गणेशने डोकं हलवलं. काही कळत नाहीये. बॅटरी ठीक आहे, डिझेल आहे, पण इंजिन काही पेटत नाही. दोघे काही क्षण शांत उभे राहिले. आजूबाजूला दाट जंगल, ना एखादं घर, ना दुकान, ना एखाद्या गाडीचा आवाज, फक्त पाऊस आणि अधूनमधून राजगिऱ्यांचा किर्र आवाज. संतोषने मोबाईल काढला. नेटवर्क आहे का बघतो. त्याने स्क्रीनकडे पाहिलं. नो सर्व्हिस. तुझ्या मोबाईलमध्ये पहा. गणेशनेही मोबाईल काढला. त्याच अवस्थेत सिग्नलचा एकही बहार नव्हता. बसमधून एक तरुण खाली उतरला. साहेब, किती वेळ लागेल? माहीत नाही, इंजिनमध्ये काहीतरी मोठा प्रॉब्लेम दिसतोय. वृद्ध आजोबा चिंतेने म्हणाले. अहो, इथं रात्री थांबणं बरं नाही म्हणतात.
त्यांचं वाक्य ऐकताच बसमधले काही प्रवासी एकमेकांकडे पाहू लागले. संतोषने वातावरण हलकं करण्याचा प्रयत्न केला. अहो काका, घाट आहे, लोक काहीही बोलतात, घाबरायचं नाही. पण त्याच्या आवाजातही आत्मविश्वास नव्हता. गणेशने घड्याळ पाहिलं. 11:45. संतोष, 2-3 किलोमीटरवर एक छोटंसं गाव आहे मागे. तिथे एखादा मॅकॅनिक मिळाला तर? संतोषने क्षणभर विचार केला. मी जाऊन बघतो, तू प्रवाशांसोबत थांब. एकटाच जाशील? काय करणार, दुसरा पर्याय नाही. त्याने रेनकोट घट्ट केला, मोबाईलचा टॉर्च सुरू केला आणि पावसात मागच्या दिशेने चालायला सुरुवात केली. त्याचा प्रकाश हळूहळू लांब जात गेला आणि काही क्षणात पूर्णपणे दिसेनासा झाला. आता बसजवळ फक्त गणेश आणि प्रवासी उरले होते. गणेशने बसचं दार बंद केलं. कुणीही खाली उतरू नका, मी बाहेरच आहे. तो ड्रायव्हरच्या दाराजवळ उभा राहून रस्त्याकडे पाहत राहिला. वेळ जात होता. 5 मिनिट, 10 मिनिट, 15 मिनिट. संतोषचा काही पत्ता नव्हता. तेवढ्या धुक्यातून कोणीतरी चालत येताना दिसलं. सुरुवातीला फक्त एक सावली, नंतर हळूहळू ती जवळ आली. ती एक स्त्री होती. वय साधारण 30-32 असेल. फिकट हिरव्या रंगाची साडी, पूर्ण भिजलेली, केस चेहऱ्यावर चिटकलेले, पायात चप्पल नव्हती. ती थेट बससमोर येऊन थांबली. गणेशने मोठ्याने विचारलं, कोण आहात तुम्ही? एवढ्या रात्री इथं काय करता? ती काही क्षण काहीच बोलली नाही. तिचा श्वास जोरात चालू होता. मग धडधडत्या आवाजात म्हणाली, साहेब, जरा मदत करा. माझा नवरा जंगलात पडला, त्याला खूप दुखापत झाली आहे. ते उठत नाही आहेत. गणेश सावध झाला. कुठे आहेत? तिने हळूच जंगलाच्या दिशेने बोट दाखवलं. फार लांब नाही, फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर. बसमधले काही प्रवासी खिडकीतून हे सगळं पाहत होते. एका महिलेने आवाज दिला, साहेब, बाई खरंच अडचणीत दिसते, जाऊन बघा ना. गणेश अजूनही साशंक होता. त्याने टॉर्चचा प्रकाश त्या स्त्रीच्या चेहऱ्यावर टाकला. क्षणभर त्याला असं वाटलं, तिच्या डोळ्यात प्रकाश पडूनही कोणतंच प्रतिबिंब उमटलं नाही. तो दचकला, पण दुसऱ्याच क्षणी तिने चेहरा खाली केला आणि सगळं पुन्हा नेहमीसारखं दिसू लागलं. गणेशने मनातल्या मनात स्वतःला समजावलं, कदाचित प्रकाशाचा भास असेल. त्याने बसकडे एकदा पाहिलं आणि मग टॉर्च हातात घेऊन त्या अनोळखी स्त्रीच्या मागे जंगलाच्या दिशेने चालू लागला. गणेशने टॉर्च घट्ट पकडला आणि त्या अनोळखी बाईच्या मागे चालू लागला. रस्त्यापासून जंगलात जाणारी ती पायवाट अतिशय अरुंद होती. दोन्ही बाजूनी उंच झाडं, त्यावर वाढलेल्या वेली आणि पावसामुळे चिखल झालेली जमीन. प्रत्येक पावलागणिक बूट चिखलात रुतत होते. ती बाय मात्र अगदी शांतपणे पुढे चालत होती. ना ती मागे वळून पाहत होती, ना काही बोलत होती, फक्त चालत होती. गणेशने आवाज दिला, ताई, अजून किती लांब आहे? ती न थांबता म्हणाली, आलंच, थोडंच पुढे. गणेशने घड्याळात पाहिलं. 11:58. त्याच्या मते ते जेमतेम 5 मिनिटं चालले होते, पण जंगल संपायचं नाव घेत नव्हतं. त्याने पुन्हा विचारलं, तुम्ही म्हणालात 5 मिनिटाचा रस्ता आहे? यावेळीही तेच उत्तर आलं, हो, आलंच, थोडंच पुढे. तिच्या आवाजात ना घाई होती ना काळजी. जणू एखादं पाठ केलेलं वाक्य पुन्हा पुन्हा ती म्हणत होती. गणेशच्या अंगावर हलका काटा आला. त्याने मागे वळून पाहिलं. बसचे हेडलाईट आता दिसत नव्हते. रस्ता दिसत नव्हता, फक्त काळोख आणि पावसाचा आवाज. तो थांबला. ताई, मला वाटतं आपण खूप आत आलोय. आधी तुमचा नवरा कुठे आहे ते सांगा. ती पहिल्यांदाच थांबली, हळूच मागे वळली. तिचा चेहरा टॉर्चच्या प्रकाशात आला. तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र शांत स्मित होतं. ती म्हणाली, घाबरलात का साहेब? गणेश लगेच म्हणाला, नाही, पण बसमध्ये इतके प्रवासी आहेत, मला जास्त वेळ थांबता येणार नाही. ती काही न बोलता पुढे पुन्हा चालू लागली. गणेशच्या मनात आता शंका निर्माण झाली होती. ही बाई खरंच मदत मागतीये की मला कुठेतरी मुद्दाम घेऊन चालली आहे? त्याने हळूच खिशातून मोबाईल काढला. कदाचित नेटवर्क मिळेल, पण स्क्रीनवर अजूनही नो सर्व्हिस. त्याने टॉर्चची बॅटरी तपासली. प्रकाश अचानक लुकलुकू लागला. एकदा, दोनदा आणि क्षणभर पुन्हा बंद झाला. आजूबाजूला काळाकुट्ट अंधार पसरला. गणेशच्या छातीत धडधड वाढली. त्याने टॉर्चवर हात मारला. प्रकाश पुन्हा सुरू झाला, पण समोर चालणारी ती बाई
दिसेनाशी झाली होती. ताई, अहो कुठं गेलात तुम्ही? कुठेच उत्तर नाही, फक्त पावसाचा आवाज. गणेशने घाईघाईने चारही बाजूंना टॉर्च फिरवली. डावीकडे, उजवीकडे, समोर रिकामी पायवाट. ती बाई एका क्षणात गायब झाली होती. गणेशचा श्वास जोरात चालू लागला. तेवढ्या त्याच्या अगदी उजव्या कानाजवळ कोणीतरी अगदी हळू आवाजात म्हणालं, साहेब. तो दचकून मागे फिरला. कोणीच नव्हतं. कोण आहे? उत्तर नाही. 2 सेकंद शांतता आणि पुन्हा तोच आवाज. यावेळी डाव्या बाजूने. इकडे या. गणेशने टॉर्च त्या दिशेने फिरवला. झुडपांच्या पलीकडे तीच बाई उभी होती, पण आता तिच्या चेहऱ्यावर हसू नव्हतं. ती अगदी निर्विकार नजरेने त्याच्याकडे पाहत होती. तिने हळूहळू हात वर केला आणि जंगलाच्या आणखी आत बोट दाखवलं. ते तिथे पडलेत. गणेशचं लक्ष तिच्या हाताकडे गेलं आणि त्याच क्षणी त्याच्या अंगातून थंड शिरशिरी गेली. तिचा हात माणसासारखा सरळ नव्हता. तो अनैसर्गिकरित्या खूप लांब दिसत होता, जणू सावली ताणली गेली होती. गणेशने पुन्हा डोळे चोळून पाहिलं. क्षणात सगळं पूर्वीसारखं झालं. हा माझा भास आहे की खरंच काहीतरी चुकतंय? तो स्वतःला समजावत तिच्याकडे एक पाऊल टाकणार, इतक्या दूर जंगलाच्या आतून कोणीतरी जोरात ओरडलं, गणेश, मागे फिर, तिच्या मागे जाऊ नकोस. तो आवाज कंडक्टर संतोषचाच होता. गणेशच्या हातातील टॉर्च थरथरू लागला आणि ती बाई हळूहळू त्याच्याकडे पाहून पहिल्यांदाच हसू लागली. संतोषचा आवाज जंगलात घुमला, गणेश, मागे फिर, तिच्या मागे जाऊ नकोस. तो आवाज इतका स्पष्ट होता की गणेशने क्षणाचाही विचार न करता टॉर्च त्या दिशेने फिरवला. संतोष, कुठं आहेस रे? दूरवर झाडांमधून पुन्हा आवाज आला, इकडे, लवकर ये. गणेश 2 पावलं त्या दिशेने टाकणार इतक्या त्याला आठवलं, ती बाई. तो मागे वळला, पण जिथे ती काही क्षणांपूर्वी उभी होती तिथे आता कोणीच नव्हतं. जमिनीवर फक्त पावसाचे थेंब पडत होते. चिखलात तिच्या पावलांचे ठसेही नव्हते. गणेशच्या छातीत धडधड वाढली. आताच इथे होती, मग एवढ्या क्षणात कुठे गेली? तो स्वतःशीच पुटपुटला. तेवढ्यात पुन्हा संतोषचा आवाज आला, गण्या, वेळ नाही, इकडे ये. यावेळी आवाज अगदी जवळून आल्यासारखा वाटला. गणेश त्या दिशेने धावत सुटला. झाडांच्या फांद्या चेहऱ्यावर आपटत होत्या. पावसामुळे पाय घसरत होते. अचानक त्याचा पाय एका दगडाला अडकला. तो जोरात खाली पडला. टॉर्च हातातून सुटून काही फूट दूर जाऊन पडला. प्रकाश फिरत फिरत एका मोठ्या झाडावर स्थिरावला आणि गणेशचा श्वास अर्ध्यातच अडकला. त्या झाडाच्या खोडावर लाल रंगाने मोठ्या अक्षरात काहीतरी लिहिलेलं होतं, मागे वळू नका. त्याने डोळे मोठे करून पुन्हा वाचलं. हो, तेच लिहिलं होतं. अचानक त्याच्या मागून पानं चुरगळल्याचा आवाज आला. कोणीतरी अगदी हळूहळू त्याच्या मागे चालत येत होतं. गणेशचं पूर्ण शरीर थरथर कापू लागलं. त्याला मागे वळून पाहायची प्रचंड इच्छा होत होती, पण त्या झाडावरचं वाक्य त्याच्या डोळ्यासमोर होतं, मागे वळू नका. त्याने धाडस करून टॉर्च उचलला आणि मागे न पाहताच पुढे धावायला सुरुवात केली. मागून पावलांचा आवाजही वाढला, जणू कोणीतरी चिखलातून धावत त्याच्या अगदी मागे येत होतं. गणेश शक्य तितक्या वेगाने पळत होता. त्याचा श्वास फुलला होता. हृदय जोरात धडधडत होतं. तेवढ्या समोर एखाद्याच्या टॉर्चचा प्रकाश दिसला. गण्या, तो संतोष होता. गणेश त्याच्याजवळ पोहोचला आणि अक्षरशः त्याच्या खांद्याला धरून उभा राहिला. कुठं होतास रे? मी तुला किती शोधलं, गणेश धापा टाकत म्हणाला. संतोषच्या चेहऱ्यावर मात्र गोंधळ होता. मी? अरे, मी तर गाव शोधत होतो, पण वाट चुकलो. तुझा आवाज ऐकून परत आलो. तू इथे कसा? गणेशने घाईघाईने सगळं सांगितलं. एक बाई आली होती, तिचा नवरा जखमी झालाय म्हणाली. मी तिच्या मागे आलो, मग ती गायब झाली आणि तुझा आवाज आला मला. संतोष काही क्षण शांत राहिला. मग तो हळू आवाजात म्हणाला, गण्या, मी तुला एकदाही हाक मारली नाही. मी तर आताच या बाजूला आलो आहे. गणेशच्या पायाखालची जमीन सरकली. काय? पण मी तुझा आवाज स्पष्ट ऐकला होता. दोघे एकमेकांकडे पाहत उभे राहिले. त्या क्षणी अगदी मागून एका स्त्रीचा मंद ओळखीचा आवाज आला, साहेब, माझा नवरा अजूनही वाट पाहत आहेत. दोघांनी एकाच वेळी मागे वळून पाहिलं आणि टॉर्चच्या फिकट प्रकाशात
तीच बाई पुन्हा उभी होती, पण यावेळी ती एकटी नव्हती. तिच्या मागे अजून 3 काळ्या आकृती शांतपणे उभ्या होत्या. गणेश आणि संतोष जणू जागच्या जागी गोठून उभे राहिले. टॉर्चचा फिकट प्रकाश त्या बाईवर पडत होता. तिच्या मागे उभ्या असलेल्या 3 काळ्या आकृत्या मात्र पूर्णपणे स्थिर होत्या. पावसाचा जोर वाढत होता, पण त्यांच्या अंगावर पावसाचे थेंब पडत नसल्यासारखे वाटत होते. संतोषने थरथरत्या आवाजात विचारलं, कोण आहात तुम्ही? ती बाई शांतपणे म्हणाली, तुम्ही मदतीला आला होतात ना, चला, ते अजून वाट पाहतायत. गणेशने टॉर्च त्या 3 आकृत्यांवर फिरवली. क्षणभर प्रकाश पडला आणि पुढच्याच क्षणी टॉर्च पुन्हा लुकलुकला. जेव्हा प्रकाश स्थिर झाला, 3ही आकृत्या गायब झाल्या होत्या. आता तिथे फक्त ती बाई उभी होती. गणेशने संतोषचा हात पकडला. इथून निघूया आता. दोघे मागे फिरले आणि ज्या दिशेने आले होते त्या दिशेने धावू लागले. जंगलात प्रत्येक झाड सारखंच दिसत होतं, प्रत्येक पायवाट दुसऱ्यासारखीच. कुठून आले, कुठं चाललो, काही समजत नव्हतं. धावताना अचानक दूरवरचा बसचा हॉर्न ऐकू आला. गणेश थांबला. आपली बस. दोघे त्या आवाजाच्या दिशेने धावू लागले. 2 मिनिटांनी झाडांची दाटी कमी झाली आणि समोर रस्ता दिसला. रस्त्याच्या कडेला त्यांची लाल एसटी उभी होती. बसमधले सगळे प्रवासी बाहेर उभे होते. एक तरुण धावत आला. साहेब, कुठे गेला होतात? आम्ही तर घाबरलो होतो. गणेशने घड्याळात पाहिलं. 12:10. तो चकित झाला. अरे, आपण तर तासभर जंगलात होतो. संतोषनेही घड्याळ पाहिलं. तेवढ्यात एक प्रवासी म्हणाला, कुठला तासभर? तुम्ही दोघं तर 5-6 मिनिटापूर्वीच खाली उतरला होता. गणेश आणि संतोष एकमेकांकडे पाहू लागले. दोघांच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. इतक्या दूरवरून एका जीपचे दिवे दिसले. ती जवळ आली. स्थानिक गावकरी आणि एक मेकॅनिक उतरले. मेकॅनिकने बस तपासली, बोनेट उघडला, 2 वायर घट्ट केल्या आणि म्हणाला, झालं, आता सुरू करा. गणेशने थरथरत्या हाताने सेल्फ मारला. यावेळी इंजिन पहिल्याच प्रयत्नात सुरू झालं. मेकॅनिक हसत म्हणाला, कधी कधी पावसात असं होतं, पण एवढे घाबरलेलं का दिसताय? संतोषने काही उत्तर दिलं नाही. बस पुन्हा मार्गाला लागली. घाट मागे पडत होता. बसमध्ये मात्र शांतता होती. प्रवासी झोपले होते. गणेशचं लक्ष सतत समोरच्या रस्त्यावर होतं. पहाटे मानगाव डेपोमध्ये बस पोहोचली. सगळे प्रवासी उतरले. गणेश आणि संतोषही खाली उतरले. तेवढ्या डेपोचा एक ज्येष्ठ कर्मचारी त्यांच्याकडे आला. तुम्ही ताम्हिणी घाटातून आलात ना? हो, गणेश म्हणाला. तो वृद्ध काही क्षण शांत राहिला, मग म्हणाला, आजची तारीख माहिती आहे का? 4 ऑगस्ट. वृद्धाने दीर्घ श्वास घेतला. आजपासून बरोबर 12 वर्षापूर्वी याच दिवशी त्या घाटात एका कारचा अपघात झाला होता. कारमध्ये एक नवरा बायको आणि त्यांचे 2 नातेवाईक होते. मुसळधार पावसात त्यांनी रस्त्यावरून जाणाऱ्या प्रत्येक वाहनाला मदतीसाठी हात दाखवला, पण कोणी थांबलं नाही. चौघांचाही तिथेच मृत्यू झाला. तेव्हापासून अनेक ड्रायव्हर सांगतात की पावसाळ्यात रात्री एक बाई मदत मागताना दिसते, पण तिच्यासोबत जंगलात गेलेल्यांनी पुन्हा कधीही त्या वाटेवर जाण्याची हिंमत केली नाही. गणेशच्या हातातून चहाचा ग्लास निसटून खाली पडला. त्याला त्या बाईचा शेवटचा आवाज पुन्हा कानात घुमला. साहेब, माझा नवरा अजूनही वाट पाहत आहेत. चला, मदत करा. त्या दिवसानंतर गणेश शिंदेने घाटात रात्रीच्या फेरीसाठी कधीही स्वेच्छेने नाव दिले नाही. तर मित्रांनो, ही थरारक भयकथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. ही कथा तुम्ही कुठून ऐकत आहात तेही कमेंटमध्ये नक्की सांगा.